सुमारे 12 गिगावॉट सौर ऊर्जेच्या खरेदीसाठी बिगर भाजप सरकारमधील अधिकाऱ्यांना 2,000 कोटींची लाच दिल्याच्या आरोपावरून अदानी समूह वादात सापडला आहे. समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेमध्ये गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये रणकंदन माजले आहे. तसेच जोरदार वाकयुद्ध देखील रंगले. राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत पंतप्रधान मोदी हे अदानी यांना संरक्षण देत असल्याचं म्हटलंय, तर भाजपने राहुल गांधी हे जॉर्ज सोरॉसची भाषा बोलत आहेत असं म्हटले. नेमकं काय घडलं आणि कशामुळे या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी रेणुका पवार आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी. 2020 ते 24 या काळात अदानी समूहाने ओडिसा, तमिळनाडू, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील तत्कालीन सरकारमधील सरकारी अधिकाऱ्यांना 2,000 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील विधी विभागाने केला आहे. योगायोगाने या आरोपपत्रात नावे असलेल्या सर्व राज्यांमध्ये भाजपेतर पक्षांची सरकारे होती. त्यामुळे विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये लाचखोरी झाली असेल तरीही त्याची चौकशी केली पाहिजे. मात्र या प्रकरणाची चौकशी सुरुवातीला अदानी यांना अटक केल्यानंतरच होऊ शकते असे राहुल गांधी यांनी म्हटले. तसेच आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून दोन्ही सभागृहांमध्ये हा मुद्दा उपस्थित केला जाईल असेही त्यांनी म्हटले. अदानी समूहाने केवळ भारतातल्याच नव्हे तर अमेरिकेतल्या कायद्यांचेही उल्लंघन केले आहे. या सभागृहाभोवतीचे सर्व हितसंबंध काँग्रेस उघडकीस आणेल असं देखील राहुल गांधींनी म्हटले. राहुल गांधींनी थेट पंतप्रधान मोदींना टार्गेट केल्यामुळे भाजपने तीव्र प्रतिवाद व्यक्त करत विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतल्या नेत्यांना आणि काँग्रेसला टार्गेट केले. भाजप प्रवक्ते पात्रा यांनी राहुल गांधींच्या दाव्यांची खिल्ली उडवली आहे. 2019 मध्ये राफेल खरेदी व्यवहारांमध्ये देखील लाचखोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. तसेच कोरोना काळातही पत्रकार परिषदांमधून घोटाळा झाल्याचे अनेक दावे केले गेले, पण नंतर एकही आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे न्यायालयात राहुल गांधींना माफी मागावी लागली होती असं देखील पात्रा म्हणाले आहेत. तर भाजपचे अमित मालवीय यांनी या आरोपांच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित केलाय. संसदेचे अधिवेशन सुरू असताना आणि अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प लवकरच अध्यक्ष होणार असताना हे आरोप का केले जात आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच काँग्रेस ही जॉर्ज सोरॉस यांची हस्तक असल्याप्रमाणे वागत असल्याचंही त्यांनी म्हटले. नेमकं काय घडलं आणि यात अमेरिकी बाजार नियामकांचे आरोप काय? अमेरिकेची बाजार नियामक संस्था अर्थात SEC ने गौतम अदानी व त्यांचे पुतणे सागर अदानी आणि अझूर पॉवरच्या अधिकाऱ्यांवर न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यांच्यासह इतर 5 जणांवर अमेरिकेच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अर्थात फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्टच्या उल्लंघनाचा कट रचल्याचा आरोप आहे. तर न्यूयॉर्कमधील इतर 4 जणांवर न्याय निर्णयात अडथळा आणण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. अदानी ग्रीन एजन्सीने सप्टेंबर 2021 मध्ये रोखे जारी करून अमेरिकेत 35 कोटी अमेरिकी डॉलर म्हणजेच 6,300 कोटी रुपये उभारले आणि अमेरिकी गुंतवणूकदारांचा हा पैसा लाचखोरी व फसवणूक करून भारतातील राज्यांचे वीज पुरवठ्यांचे कंत्राट पटकवण्यासाठी वापरला गेला. त्यामुळे अमेरिकन गुंतवणूकदारांची ही फसवणूक आहे असं आरोपपत्रात म्हटलं गेले आणि म्हणूनच गुन्हा देखील दाखल झालाय. तिकडं अमेरिकेत जो बायडन पायउतार होण्याच्या काळात आणि इकडं भारतात लोकसभेच्या अधिवेशनात अचानक आलेले हे वावटळ पाहता शंकेला नक्कीच वाव आहे. कारण नुकतंच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलंय की व्हाईट हाऊस सोडण्यापूर्वी डीप स्टेट्स आणि जो बायडन प्रशासन जगाला अराजकतेकडे ढकलण्याच्या बेतात आहे. त्यामुळे नक्कीच या घटनेत परकीय शक्ती आहे अशा शंकेला वाव आहे. कारण राहुल गांधी यांचं पुन्हा पुन्हा अमेरिकेला जाणं हे त्याकडेच अंगुली निर्देशन करतं. तसेच राहुल गांधी हे देखील बऱ्याच वेळेला जॉर्ज सोरॉस यांना देखील भेटतात असा आरोप केला जातो. जॉर्ज सोरॉस हे जागतिक पातळीवरील चर्चेतलं नाव आहे आणि डीप स्टेटचं एक प्यादं. कारण जगासाठी सोरॉस हा मुक्त विचाराचा प्रणेता आहे, तर काहींसाठी राष्ट्रवाद लोकशाहीच्या मुळावर उठलेला हा पडद्यामागचा एक राक्षस. जागतिक अर्थकारणाच्या आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले सोरॉसचे नाव भारतातही बऱ्याचदा बातम्यांमध्ये झळकले. त्यात अदानी हिंडनबर्ग प्रकरण असेल, राहुल गांधींचा गुप्त उझबेकिस्तान दौरा असेल, विरोधकांचे फोन ट्रॅपिंग प्रकरण असेल आणि अलीकडचं चर्चेत आलेलं अदानी प्रकरण असेल. अशा भारतातील मोदी सरकार विरोधी विविध प्रकरणातील षडयंत्रात जॉर्ज सोरॉस हा एक समान धागा ठरतो. तसेच सोरॉसने यापूर्वीही मोदींच्या विरोधात कित्येकदा गरळ ओकून आपले मनसुबे जाहीर केले आहेत. कुठल्याही परिस्थितीत 2024 साली मोदी सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये अशी त्याची इच्छा होती.
पण मोदी पुन्हा सत्तेत आले म्हणून तो विविध आंतरराष्ट्रीय षडयंत्राच्या माध्यमातून त्यांना टार्गेट करतोय. मागे एकदा भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हातारा, श्रीमंत आणि धोकादायक अशा 3 शब्दात सॉरसचं वर्णन केलं होतं. एकंदरीतच अदानी उद्योग समूह नवीन रोखे आणण्यासाठी तयारीत असताना किंवा काहीतरी नवीन करण्याच्या तयारीत असताना हे असले प्रकार का केले जातात असा प्रश्न आता उपस्थित केला जातो. तसंच या आरोपांमुळे केनिया सरकारने अदानी उद्योग समूहाचे सगळे करार रद्द केले आहेत. म्हणजेच एका अर्थाने एका भारतीय उद्योगपतीला संपवण्याचा हा कट आहे का अशी ही शंका घ्यायला वाव आहे. एकंदरीतच बाह्य शक्तीच्या प्रभावाने प्रेरित असलेल्या आरोपांवर आणि काँग्रेस प्रिन्स राहुल गांधी यांनी काहीही संबंध नसताना मोदींना टार्गेट करण्याच्या या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत राहा रुतम मराठी.